हाय सगळ्यांना. तर बघा, आज आहे गणपतीचं विसर्जन. सगळ्यांचं करतात बघा. म्हणजे सगळ्या जणांच्या घरात बसवल्यात गणपती. त्यांच्या गणपतीचं विसर्जन आज सगळे करतात. आणि बघा की आज कसलं भारी म्हणजे नाही का, मोदक हे करतात. परत नाही का दुपारपासून तयारी करतात मोदक करायचं, कुठं काय करायचं. कोण कोण 5 जण मुलं माणसं बघा असं जेवायला घालतात. आणि आमच्या मागं लागलाय दवाखाना. तर मग आता बघा 8च वाजल्यात आणि आम्ही आले हॉस्पिटलमधनं 1:30 वाजता. येऊन स्वयंपाक केला. अजून धुणं भांडी फरशा पुसायचं तसंच आहे. मोदक करायच्यात. मुलांना ते हातपाय धुतलं हॉस्पिटलमधनं आल्यावरती आणि जेवण घातलं बघा. म्हणजे जेवायला घातलं ओमला, राधू खाते गाजर. म्हणलं धुवून खा बाळा, तसं खाऊ नको. राधूच्या पोटाची सोनोग्राफी केली तर रिपोर्टमध्ये एवढं काय घाबरण्यासारखं नाही. थोडंसं इन्फेक्शन झालं होतं मागच्या 3 दिवसात, भरपूर झालं होतं. पण ती सूज वसरली, सूज आली होती थोडीशी. गोळ्यावर राहून जाईन म्हणलं डॉक्टर आणि सोमवारी बोलवले अजून. तर आपलं गणपती बाप्पा आज जात्याला त्यांच्या गावाला. घरी काय म्हणतात मला काय एवढं माहिती नाही, कारण माझी बोलल्याची परिस्थितीच नाही. आम्ही सकाळपासून सगळेजण उपाशी. काय तर एवढं काय होणार आहे घरात. नुसती रात्रंदिवस माझ्यापाशी वरडते, मम्मी माझं पोट दुखते, मम्मी पोट दुखते. तरी बाहेरचं काहीच खायला देत नाही, फक्त चॉकलेट खाते. कुरकुर नाही, बिस्किट नाही, काय सुद्धा खायला देत नाही बघा. मी एक तर आणतच नाही. फळंच आणतो तेवढं, डाळिंब सफरचंद असलंच आणतो, केळी. आणि आता उरकून घ्यावं म्हणलं. दळण नाही केलं, पीठ नाही घरात. ह्यांनी म्हणलं आजच्या दिवस विकत पीठ आणतो. तर आलोय, ह्यांनी गेलं तर पीठ आणायला. मी पण तर बिना जेवताच थांबली आहे. मुलांना आलेलं जेवायला घातलं. एक गोळी डॉक्टरने लिहून दिली आहे, दुसऱ्या डॉक्टरने. ते आणायची होती, लय गर्दी होती. ह्यांनी म्हणलं तुम्हाला घरी सोडतो आणि गोळी मी मागणं घेऊन येतो, तोपर्यंत स्वयंपाक कर, मुलांना जेवायला घाल. आणि राधू बसली इकडं आपली गाजर खात. तर मला आता टेन्शन आलं, माझं कधी व्हायचं. अजून पोटात काय नाही. स्वयंपाक केला जिथं बघन तिथं माझ्या घरात पसरत आहे. सकाळी आवरून गेलते. केशव भाऊजींना पण डबा पूजाने दिलाय बघा. तिला म्हणलं कर चपात्या भरपूर, तिने केलाय. तसं रोजच करते, इथनं पण देतो आणि तिथनं पण देतो आम्ही डबा. दोन्ही पण घरनं देतात. तर गणपतीची घेतली वात विजली बघा. समयमध्ये तेल संपलंय. जाताना दवाखान्यात मी समय टाच भरले होते तेलाने, संपलं त्यातलं तेल. आणि माझा ओमडा पण तापलाय. रात्री इथं जेवण होतं बघा गणपतीपाशी. ते फक्त 4 घास खाल्लाय ओमाने. त्याला आलाय ताप आणि पोट दुखतंय म्हणतोय. सर्दी झाली एकागीत. रात्री काय झालं काय माहिती. तिथं जेवण करायच्या आधी ठणठणत होता. एकागीतच झालंय. म्हणलं तुला औषधी पाजते. त्याने जेवण केलं, बाहेर खेळायला गेलाय पोरांमध्ये. इथं जेवायला घेतलं होतं, मुलांना जेवायला घातलं. फरशी पुसायची. आता 8च वाजल्यात. माझं काम कधी व्हायचं घेते कणाकणा आवरून. आभाळ तर एवढं आलंय, पाऊस येतोय काय माहिती संध्याकाळपर्यंत. आपलं काम करून घ्या म्हणलं. बा तू झोप आता थोडं, आराम कर. पप्पा आणते तर आहे रे गोळी. हो मग ऐकायला बघ ना, बाहेर खेळायला गेला. कशाला जातोय बाहेर काय म्हणत असल्या वाऱ्यात. एक तर तापायला लागलाय, तापलाच आहे तसा. आणि इकडं रात्री माळव आणलं की सुद्धा मी नीट ठेवलं नाही अजून. हाय असंच ते माळव ठेवायला पण मला टाईम भेटला. आम्ही सकाळी 10-10:30 वाजता आम्ही हॉस्पिटलला गेलतो. अर्धा दिवस गेलो. हे सामान भरायचं आहे डब्यात, अजून डबा घासायचा आहे. अवघड आहे. मीच गळगटली निम्मी अर्धी. माझं तर सुधारायचं नावच नाही. सुधरण म्हणते तर उलट वारंवार खराबच व्हायला लागले. हाय एवढी. याताने पोरांना खायला पण आणले, केळी आणली. ह्यांना म्हणलं होतं मुलांना सर्दी झाली घेऊ नका केळी, तरी पण घेतली. दुर्गाला खायचं, राधू म्हणले मला खायचंय. आणि हे तर रात्रीची भाजी वांग्याची आटवली. तर घेते आवरून बघा. आणि व्हिडिओ नाही टाकावं, काम करत बसा आधी. ह्यांनी खावाळतात. कालच व्हिडिओ नाही टाकला चॅनलला. मला म्हणतात मी टाकत होता, आता मी बंद केलं टाकायचं. तर तू का टाकलं नाही. कसं काय करायचं सांगा आता. ह्या एवढ्या 8-9-10 मिनटात माझे कपडे धुवून झाले असते. आज थोडीच कपड्यात. व्हिडिओ नाही टाकला की ह्यांनी खवतात. खरं तर काय घरातलं चलत पण नाही.
नाही विलाज सगळंच बघावं लागतं, अवघड आहे. आता जा की झोपचं. केली की सोनोग्राफी. आता सोनोग्राफी नव्हती केली तोपर्यंत मला लई टेन्शन आलं होतं, आणि डॉक्टर म्हणलं एवढं भेजायचं काय नाही, होऊन जातंय सगळं, गोळ्यावरती कवर होतंय. तर जायचं, जा वाऱ्यात नको खेळू, तापी येतोय लगेच, वातावरण पण लय खराब आहे. पप्पा कधी यायचं? मोदक करायच्यात, मोदक करा उशीर लागतो. खोबरे हाय किसलेलं, आणि त्या दिवसा बाकर पण आहे बघा, त्या दिवशी केलेला. मग त्यात बाकर आहे ना शिल्लक, करंजी आपण करतो त्याचा बाकर, त्याचा पण मोदक करायला येतात. मला वाटतं त्याचंच करावं, पण त्यात गरा आहे, कसं मोदक करायचं, त्यात खोबरं साखर आहे, पण गरा पण आहे की त्यात, गरा थोडीच असतो मोदकात. म्हणतात काय काय जर, मी नाही करणार, जाऊ द्या. पूजा म्हणली होती मला त्या बापवरती, मला मोदक करायचे, म्हणलं जा घेऊन त्यांच्याजवळ द्यावा म्हणलं, तिकडं वरती गेल्यावरती त्यांनी तिकडल्या घरी बघा करण तुझी ती. मी म्हणलं आपलं खोबरं हे टाकून मोदक करा, आवरून सगळं घेते पटापट, कपडे धुते आधी आणि घरही झाडते, मग मोदक करायला घेते. आता पोरं आजारी आहेत त्याच्यामुळं मला मूडच नाही कुठलं काम करायला, माझं कामावरच मन लागत नाही, काम काय माहिती, पोरं आजारी पडल्यावरती मनच लागत नाही, स्वयंपाकी काहीच करू वाटत नाही. तरी सकाळी हॉस्पिटलला जाताना 2 भाकरी केल्या होत्या, म्हणलं मुलांच्या पोटात थोडं थोडं खायला काहीतरी घालावं, पण त्यांनी पण दोघांनी खाल्लं नाही, 2 घास खाल्लं आणि लगेच उठले ताटावनं, आजारी त्याच्यामुळं काय खावं वाटा नाही. मला लय टेन्शन येतं, मी पोरांना इतकं जपते, ह्यांना बाहेरचं खायला पण देत नाही, बाहेरचं बघा, तरी पण आजारी पडतात, निमित्तच लागतंय, कशाचं पण इन्फेक्शन होतंय आणि तेच निमित्त होतंय आजारी पडा. बाबू इकडे इकडे हो, तुला म्हणलं ना बाहेर जाऊ नको खेळाय, चल. ह्यांनी कधी येतात काय माहिती, भूक लागली मला पण, फोन केला होता, म्हणलं येतो थांब, आता येतो म्हणतात, कधी येतात काय माहिती, ती गाडी फोन काय खरं बोलत नाही. 5च मिनिटात आलो म्हणतात, तिथं अर्धा तास होतो, 1 तास लागतो. हे कशी मोबाईल बघते, आजारपणाला काय करावं कोणी, आता किती जपलं काय केलं तरी खायला प्यायला आहेत, फळही आहे, सगळं आहे, जपते पण, स्वयंपाक पण असतोय टायमाला, घरात खाणं पिणं पण असतंय, आजारपणच दुखणं कुठनं येतंय काय माहिती, वैतागच आहे त्या दुखणं आलं की, दुखणंच आहे. जाऊ दे आता, घेते आपलं आवरून. संध्याकाळी पण इथला पुढचा गणपती बघा विसर्जन करायच्या टायमाला ट्रॅक्टर म्हणा गाडी म्हणा सजवत्यात, आणि ह्या गणपती बरोबर मोठ्या बघा गणपती बरोबर सगळं आपल्या बिल्डिंगमधलं घरातलं छोटं छोटं गणपती आपापल्या घरातलं देतात, आणि आपापल्या गणपतीची आरती करायची असते ना, तिथं पण गेल्यावरती तिकडं कॅनलला नेतात, मग सगळी ज्याच्या घरात गणपती आहे ते पण ह्या गणपती बरोबर जातात आपापल्या गाडीवर, आणि तिथं याला आरती करतात सगळ्या गणपतीची मिळून, आणि मग ते विसर्जन करतात. आम्ही पण गेल्यापर्यंत गेलो होतो, आणि म्हणतात आपण पण जाऊ, आपला पण गणपती आहे बघा, मग म्हणलं आपलं उरकून घ्यावं, होईनच की 6 वाजूस तर, फक्त मोदक करायला उशीर लागत, तशी का झोपली, 2:30 वाजून गेला. तर चला आता एवढं मी आता इथंच बंद करते, बोलायचं बंद करते, घेते आपलं काम उरकून, लागते कामाला, थोडंसं पोटाला काहीतरी खाते, घेते आवरून.